आपल्या महाराष्ट्राची संस्कृती ही समृद्ध, वैविध्यपूर्ण आणि ऐतिहासिक वारशाने परिपूर्ण आहे। यामध्ये परंपरा, कला, संगीत, नृत्य, शिक्षण, सण, उत्सव, खाद्य, संस्कृती, वेशभूषा, साहित्य आणि भाषेचा सुंदर संगम आहे। त्यामुळे सर्व क्षेत्रात महाराष्ट्राचे कर्तृत्व मोठे आहे, असे प्रतिपादन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी खारघरमध्ये महोत्सवाच्या शुभारंभावेळी केले। महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून आमदार प्रशांत ठाकूर आणि माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या संकल्पनेतून 1 ते 4 मे रोजी पर्यंत खारघर भाजपच्या वतीने खारघरमधील सेक्टर 12 येथील गावदेवी मैदानावर मनोरंजन, इतिहास, कला तसेच महाराष्ट्राच्या विविध भागातील मिसळ महोत्सवाचा संगम असलेला भाजप सांस्कृतिक महोत्सव आयोजित करण्यात आला असून या महोत्सवाचे उद्घाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून आमदार प्रशांत ठाकूर, भाजपचे जिल्हाध्यक्ष विनाश कोळी, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, माजी महापौर डॉ. कविता चौतमल, माजी उपमहापौर चारुशीला घरत, कळंबोली मंडळ अध्यक्ष अमर पाटील, पनवेल शहर मंडळ अध्यक्ष सुमित झुंजारराव, खारघर मंडळ अध्यक्ष प्रवीण पाटील, जिल्हा चिटणीस ब्रिजेश पटेल, माजी नगरसेवक अभिमन्यू पाटील, नरेश ठाकूर, माजी नगरसेविका ॲडव्होकेट वृषाली वाघमारे, हर्षदा उपाध्याय, साधना पवार, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, दीपक शिंदे, विजय पाटील, वासुदेव पाटील, युवा मोर्चाचे खारघर अध्यक्ष नितेश पाटील, संतोष शर्मा, सांस्कृतिक सेलचे जिल्हाध्यक्ष अभिषेक पटवर्धन, चिन्मय समेळ, अमर उपाध्याय यांच्यासह इतर पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या महोत्सवात इतिहास प्रेमींसाठी शिवकालीन ऐतिहासिक शस्त्रांचे भव्य प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे। उद्घाटन सोहळ्याच्या दिवशी 90 कलाकारांच्या संचातर्फे महाराष्ट्राची महासंस्कृती हा भव्य सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला। यामध्ये महाराष्ट्राच्या विविध भागातील परंपरागत नृत्य, लोककला, संगीत तसेच शिवराज्याभिषेक सोहळ्याचे जिवंत सादरीकरण करण्यात आले। महाराष्ट्राची महासंस्कृती या कार्यक्रमात महाराष्ट्राच्या लोककला, लोकसंगीत, कोळीगीत, गण गवळणी, लावणी, पालखी, अभंग, पोवाडा, बहुरंगी संगीत आणि नृत्य रचनांनी मंत्रमुग्ध होतानाच विशेषतः यावेळी सादर झालेला शिवराज्याभिषेक सोहळा उपस्थितांना महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव देऊन गेला। तसेच या महोत्सवात 4ही दिवस सायंकाळी 5 ते रात्री 10 वाजेपर्यंत कोल्हापूर, सातारा, वऱ्हाडी, नाशिक, मुंबई, पुणेरी चविष्ट मिसळ महोत्सवही आयोजित करण्यात आला आहे। लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी या महोत्सवाच्या आयोजनाबद्दल आमदार प्रशांत ठाकूर आणि खारघर भाजपचे कौतुक केले। फक्त मनोरंजनच नाही तर शिवकालीन शस्त्र प्रदर्शन तसेच संस्कृतीची जोड या महोत्सवात देण्यात आली आहे। आयोजन अत्यंत सुंदर आणि नियोजनबद्ध असल्याने राज्याचा नव्हे तर राष्ट्रीय कार्यक्रम असल्याचे अधोरेखित होत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले। महाराष्ट्राची संस्कृती आपण जन्मजात जगत आहोत, त्यामुळे महाराष्ट्राचा गौरव आणि अभिमान प्रत्येकाला आहे, असेही लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सांगत महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या। शिवकालीन शस्त्र प्रदर्शन, मिसळ महोत्सव आणि हा 4 दिवसाचा भव्य असा सांस्कृतिक महोत्सव हा इथं आयोजित केलेला आहे। भारतीय जनता पार्टी खारघर यांच्यावरती हा भव्य दिव्य असा प्रोग्राम जे सजावट इथे केलेलं आहे, अगदी एंट्रीपासून त्या स्टेजपर्यंत आणि ठेवलेले कार्यक्रम असे महत्त्वाचे मोठे की सर्वांना मनाला एकदम अगदी आवडणारे असे आहेत आणि ह्या कार्यक्रमांचा आस्वाद खारघरवासींनी मोठ्या प्रमाणात घ्यावा अशी आमची अपेक्षा आहे। या कार्यक्रमाच्या निमित्तानं आयोजकांना आमदार प्रशांत ठाकूर आणि त्यांच्या खारघरच्या सर्व सहकाऱ्यांना मनापासून मी धन्यवाद देतो। इतका भरगच्च मोठा भरगच्च स्टेज ही सर्व पाहिल्यानंतर असं वाटतंय की काहीतरी राज्याचा नव्हे तर राष्ट्रीय कार्यक्रम आहे अशा प्रकारचं इथं सर्व वातावरण तयार केलेलं आहे। कार्यक्रमही तसेच त्याच दंदरचे आहेत आणि त्याच्यामुळं सर्वांनी लाभ घ्यावा। मी आयोजकांना आणि कलाकारांना त्याचबरोबर आपण सर्व याचा आस्वाद घेणारसुद्धा मनापासून अभिनंदन करतो तुमचे। तुम्हाला भावी कालावधीमध्ये अशा महाराष्ट्राची जी लोकधारा आहे, महाराष्ट्रामधली संस्कृती आहे, ही शेवटी आपल्याला आयुष्यामध्ये मनापासून जन्मताच आपण ज्या याच्यामध्ये आहोत, फार मोठा असा इतिहास आहे। आत्ताच आपण महाराष्ट्र गीत ऐकलं, त्याच्यामधून सुद्धा अंग पुलकित होण्यासारखं अशा प्रकारचे शब्द आहेत। हे फक्त शब्द फक्त भाषेपुरते नव्हे आहेत मर्यादित, फुलोरा नव्हे तर प्रत्यक्ष घडलेलं घडणारं अशा प्रकारचं इतकं मोठं मराठी मन आहे, इतकं मोठं महाराष्ट्राचं कर्तृत्व आहे। विविध भागामध्ये हे जाणवतं
आणि आज जे कलाकार आहेत ते तुम्हाला त्याचं सर्व परंपरेचं संस्कृत दर्शन घडवणार आहेत.